पुणे महापालिका निवडणुकीमध्ये 4000 मतदान केंद्र असणार आहेत। 900 मतदारांमध्ये एक मतदान केंद्र असून शाळा यासाठी शासकीय निमशासकीय इमारती तसंच सोसायटींमधील जागांचा शोध सुरू आहे। पुणे शहरामध्ये 35,51,000 मतदार आहेत। म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 4000 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे। 16 किंवा 17 डिसेंबरला या घरांसाठी सोडत काढली जाईल। त्यामुळे आता 2 लाखांहून अधिक अर्जदारांची प्रतीक्षा संपली आहे। पुण्यातील अवैध उत्खनन गैरव्यवहार प्रकरणामध्ये 4 तहसीलदारांसह 10 जणांना निलंबित करण्यात आले। महसूल मंत्री बावनकुळेंच्या आदेशानंतर ही कारवाई झालेली आहे। परवानगीपेक्षा 90,000 ब्रास अधिक उत्खनन केल्या प्रकरणामध्ये कारवाई झाली आहे। पुण्यातील चंदननगर परिसरामध्ये अपघात झाला। भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। यावेळी काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे अनधिकृत होर्डिंग झळकवणाऱ्या विरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे। या मोहिमेमध्ये बॅनरवर झळकलेल्या चेहऱ्यांवर पोलिसांनी एफआयआर नोंदवलाय। 10 दिवसांमध्ये 21 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले। नाशिकच्या निफाडमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। आज निफाडमध्ये 6.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात नागरिक थंडीपासून बचाव शेकोट्यांचा आधार घेतात। येवल्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने केलेली आहे। रात्री शेतामध्ये पाणी देताना बिबट्या तसंच सापांमुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येतो। त्यामुळे दिवसा वीज पुरवठा न केल्यास वीज वितरण कंपनीवर आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। हलबा या जमातीच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी नागपूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला येवल्यामधील हलबा समाजानं जाहीर पाठिंबा दिलाय। प्रशासनानं तत्काळ मागण्या मान्य कराव्यात यासाठी येवल्यामध्ये प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले। निफाड तालुक्यामध्ये बिबट्यांचा धोका वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। वन विभागानं महिन्याभरात 13 बिबट्यांच्या नोंदी केलेल्या आहेत। त्यापैकी 4 बिबटे जेरबंद केलेत। तसंच वन विभागानं काही ठिकाणी पिंजरे सुद्धा लावलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या 73 कामांमध्ये अनियमितता आढळून आलेली आहे। या संदर्भात संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आलाय। खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या 25 योजनांची प्राथमिक चौकशी सुरू आहे। नायलॉन मांजा विरोधात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। नायलॉन मांजा विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। तसंच ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलीस नजर ठेवणार आहेत। यासाठी पोलीस आयुक्तांनी छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्रोन पेट्रोलिंगचे आदेश दिलेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आचारसंहितेपूर्वी प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले।